गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज खरोखर खूप आनंद होतोय की आमची पहिली टर्म आहे आणि 100वी साहेबांची जयंती आहे. त्यानिमित्ताने मी खरोखर शुभेच्छा देईन. आणि पुढे आता काय व्यवस्थित आहे सगळं. आमच्या ताई पण गटनेत्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे BMCमध्ये महानगरपालिकेमध्ये आवाज आमचाच राहणार. अगदी पाहायला गेलं तर आज स्वतः एकाच मंचावर दोन्ही ठाकरे बंधू असणार आणि त्यात नवनिर्वाचित नगरसेवकांचा देखील सन्मान आणि हे आमचं भाग्य आहे, कारण दुग्ध शर्करा योग जो म्हणतात तो आहे हा, की दोन भाऊ आज एकत्र येणार आणि आमची पहिली सभा आहे, म्हणजे आमच्यासाठी तरी नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी. आणि त्या सभेचा आम्हाला एक खूप खरोखर अप्रूफ आहे. खूप ठाकरेंच्या रणरागिणी गरजणार का? कारण सर्वाधिक नगरसेविका असणारं हे सभागृह असणार आहे. ठाकरेंच्या रणरागिणी गरजणारच, कारण त्यांचा आवाजच असा आहे की आता तुमच्या माईकची गरज नाही आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही BMC गाजवणार. या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला अनुभव आला या निवडणुकीत? कारण की एक हाऊसवाईफ ते एक नगरसेविकापर्यंतचा तुमचा सगळा प्रवास होता. या सगळ्या विजयाचं श्रेय किंवा या सगळ्या निवडणुकीतलं काम कशा पद्धतीने झालं? हाऊसवाईफ असं म्हणता येणार नाही, कारण किशोरीताईंची पहिली जी 2002ची इलेक्शन झाली तेव्हापासून सक्रिय आहे. आपले चौधरी साहेबांच्या थ्रू आमदारकी केली, खासदारकीला पण काम केलं. तसंच मी चौधरी साहेबांची आमची नैना कॅन्सर ट्रस्ट आहे तिकडेही सदस्य आहे, सभासद त्यांची. त्याच्यामुळे त्या ह्याच्यात नाही माझे कॉन्टॅक्ट्स असतात. आणि गृहिणी असं म्हणता नाही येणार. त्याच्यामुळे प्रवाहात होते आणि आता ह्याच्यापुढे जोमाने राहणार. तुमच्या मिस्टरांचा तुमच्या या सगळ्या विजयात किती वाटा आहे? कारण की तुमचे मिस्टर सातत्यानं जनसेवेत खालती तळागाळात उतरतात. मी एवढंच म्हणेन की ही माझ्या मिस्टरांची पुण्याई आहे जी माझ्या पदरात आज पडली आहे. ओके, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.